चैत्र शुद्ध 5 आश्रमातील वर्तन. आपल्या आश्रमाचे नियम व शिस्त सर्वांनीच पाळली पाहिजे. आश्रमात आल्यानंतर हातपाय धुवून प्रथम देवाचे दर्शन घेऊन नंतर गुरूंचे दर्शन घ्यावे. आश्रमात येताना तुमचा भाव चांगला पाहिजे व दृढ विश्वास पाहिजे. गुरूंबद्दल आदरभाव व भावना आपल्या वागणुकीतून व्यक्त कराव्यात व वागताना काळजी घ्यावी. गुरूंच्या समोर ध्यानस्थ बसण्याचे नाटक करू नये. जेथे देवांचे अथवा गुरूंचे अधिष्ठान असते तेथे स्वैर वागता कामा नये. गुरूंसमोर बसताना पायावर पाय चढवून बसू नये. व्यवस्थित मांडी घालून बसावे. मांडीसारखी वर खाली करू नये. कारण ज्यांच्या चरणांचे दर्शन घ्यायला आपण जातो त्यांना आपले पाय दिसू नयेत. शिवाय भिंतीला टेकून बसू नये. गुरूंच्या समोर बसून काहीही खाऊ नये. गुरूंच्या समोर नेहमी नम्र होऊन राहावे. आपली प्रतिष्ठा, मोठेपणा, पदव्या विसराव्यात. गुरूंच्या समोर बसलेले असताना भक्तांनी आपापसात बोलू नये. बाष्कळ विनोद, टिंगल टवाळी करू नये. हळू किंवा जोरात हसू नये. एकाने दुसऱ्याला इशारे करू नयेत. गुरूंच्या समोर आपण 4 चांगले शब्द ऐकायला जातो, त्यामुळे गुरूंशिवाय इतरांनी बोलू नये. आपल्याला गुरूंना जे विचारायचे असेल ते थोडक्यात विचारावे. शांत बसावे. जो कोणी गुरूंना जिज्ञासेने विचारित असेल त्याला गुरूंनी दिलेले निर्णायक व सुंदर शब्दातील उत्तर ऐकावे, आत्मसात करावे. त्यांनी चर्चेतून केलेला अनुग्रह घरी गेल्यावर आठवावा, चिंतन करावे, मनन करावे. म्हणजे त्यांनी दिलेल्या उत्तरातील अनेक अर्थ लक्षात येऊ लागतात. आपण सद्गुरूंच्या पुढे नेहमी भक्त म्हणून बसावे. शिष्य होऊनच अनुग्रह स्वीकारावा. म्हणजे मनात कुठेही संशय किंवा विकल्प निर्माण होणार नाही. गुरूंचे वाक्य प्रमाण मानावे. त्यावर कुठेही संशय घेऊ नये. तसेच हा संशय येऊ नये म्हणून मनावर संस्कार करणे आवश्यक आहे. देवस्थानात दिलेला प्रसाद हाताने झेलून घ्यावा. तो खाली पडता उपयोगाचा नाही, कारण त्या प्रसादाबरोबर आशीर्वाद असतात. ते आपल्याला घेता आले पाहिजेत. नाहीतर देणारा दोन्ही हाताने भरभरून देतो, पण घेणाऱ्याची झोळी दुबळी पडते असे होईल. गुरुस्थान हा आपला आधार आहे. आपल्या मनाच्या निवाऱ्याची ती जागा आहे. तेथे आपण योग्य असेच वागावे. चैत्र शुद्ध 6 गुरु सहवास. आपल्या अनेक योनीतील जन्मानंतर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला असतो. भगवंत जेव्हा येथे एखाद्याला जीवाला प्रथमच मनुष्य जन्माला घालतात तेव्हा तो जीव मुळात शुद्ध व पवित्रच असतो. खरे पाहता मनुष्य जन्म प्राप्त झाल्यावर त्या जीवाने सतत पवित्र शुद्ध राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते. परंतु तसे होताना विशेष कुठेही दिसत नाही. प्रत्येक जीव हा येथे आल्यावर कोणत्या ना कोणत्या मायापाशात अडकलेला दिसून येतो. येथे तो जन्माला आल्यानंतर स्वतःच निरनिराळे अनंत व्याप निर्माण करून ठेवतो व पुढे पुढे त्याचंच अडकून पडतो. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारणदेह ह्या चक्रामध्ये तो अखेरीस अडकला जातो व अनेक जन्म कारण देहाच्या निमित्ताने फिरत राहतो आणि त्यावर अनेक जन्मांच्या दोषांची आवरणे चढतात. पुष्कळ वेळेला मनुष्याला काहीही कारण नसताना अस्वस्थ वाटते, उदासीन वाटते, बेचैन वाटते. त्यावेळी हे दोष उफाळून आलेले असतात. मानवी जीवन जगण्यासाठी पात्रता वाढवायला पाहिजे. स्वतःचे दोष कमी करायला पाहिजे. आपले दोष बाहेर कसे काढावे हे विज्ञान सांगू शकत नाही. फक्त अध्यात्मशास्त्राकडेच याचे उत्तर आहे. त्यासाठी संपूर्ण अध्यात्म जागणारे पुरुषच मार्गदर्शन करण्यासाठी पाहिजेत. पुष्कळ माणसे अध्यात्माच्या मोठ्या गप्पा मारतात व चर्चाही करतात, परंतु त्यांच्यात कोणतेही आध्यात्मिक गुण नसतात. ते नुसते कोरडे पाषाण असतात. अशा लोकांचा आपल्याला जीवनात उपयोग होत नाही. स्वतःचे दोष लक्षात येण्यासाठी व ते कमी करण्यासाठी आपल्या जीवनात गुरूंचीच आवश्यकता असते. गुरुसहवास हा फार पूर्वपुण्याईनेच लाभत असतो. अध्यात्माची खोली केवळ गुरुसहवासानेच आपोआप वाढू लागते. कायम सहवासाने भक्तामध्ये फरक हा पडतोच. मनुष्यजन्म प्राप्त झाल्यावर सुदैवाने त्याला जर योग्य गुरूंचा सहवास मिळाला तर त्या जीवाचे सोने होऊ शकते. कारण योग्य सद्गुरूंच्या सहवासात गेल्यावर मनुष्याला आपच अनेक गोष्टींचे ज्ञान आत्मसात होते व त्याचा उद्धार होण्यास सुरुवात होते. साधारणपणे माणसाला
12 वर्ष म्हणजे 1 तप त्यासाठी गुरुसहवासात राहावे लागते. पाण्यात तुरटी फिरवल्यावर गाळ जसा हळूहळू खाली बसून जातो व पाणी शुद्ध होते, त्याप्रमाणे गुरुसहवासाने देहाचाही अमंगलपणा हळूहळू निघून जातो व देह शुद्ध होत असतो. देहाला शुद्धी आल्यावरच मनुष्याची खरीखुरी प्रगती होण्यास सुरुवात होते. चैत्र शुद्ध 7 व्रत व उपवास. वारांचे उपवास हे देवतांचे उपवास नसून ते ग्रहांचे उपवास असतात, हे पुष्कळांना माहीत नसते. हे उपवास करताना एखाद्या वेळेस चुकून उपवास मोडला किंवा त्यात खंड पडला तरी चालतो, त्यामुळे विशेष फरक पडत नाही. सामान्य माणसे आपल्याच मनाने वारांचे उपवास करीत बसतात, ते काही योग्य नाही. केवळ वारांचे उपवास करणे ह्याला फार महत्त्व नाही, पण जर वाराचे उपवास सत्पुरुषांनी किंवा गुरूंनी सांगितले असतील तर त्याची विशेष काळजी घ्यावी. कारण गुरूंनी जर करायला सांगितले असतील तर काही विशिष्ट हेतू नजरेसमोर ठेवून व त्या भक्ताची विशेष प्रगती घडवून आणण्यासाठी तसे सांगितलेले असते. अशा वेळी खंड पडून देऊ नये व शक्यतो उपवास मोडू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. उपवास केल्याने शरीर शुद्धी होते हे बरोबर आहे. निरोगी व्यक्तीनेच उपवास करावा, अन्यथा उपवासाचा फायदा मिळत नाही. ज्या लोकांना धर्म समजलेला नाही, योग्य मार्ग सापडलेला नाही, ते कडक उपवासाच्या मागे लागतात. श्रद्धा, विश्वास व परंपरा समजून लोक त्याप्रमाणे कडकपणे उपवासाचा अवलंब करतात. उपवासाबरोबर इतरही नियम पाळावे लागतात, जसे काही ब्रह्मचर्य पाळावे लागते, मौन पाळावे लागते. दुसरे म्हणजे स्थळ सोडू नये. जर इकडे तिकडे हिंडायला लागले तर बाहेरचे अनेक सुगंध येतात व निरनिळ्या वस्तूंची चव आठवते. चांगल्या परिणामाची अपेक्षा असेल तर व्रत करावे. ज्यांच्या घराण्यात कुळाचार कुळधर्म म्हणून काही व्रतांचे उपवास करणे आवश्यक असेल तर त्यांनी जरूर करावेत. जेव्हा गुरु किंवा सत्पुरुष विशिष्ट हेतू नजरेसमोर ठेवून भक्ताला व्रताचा संकल्प करायला सांगतात, तेव्हा त्याचे परिणाम निश्चितच चांगले होतात. ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी अगोदरच निश्चित केलेले असेल त्याप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी एकाच वेळी जेवण घ्यावे. उपवास कशासाठी केला यासाठी देवांचे सतत स्मरण ठेवावे. सोमवार प्रदोष हे व्रत आहे, हे साधे उपवास नाहीत. व्रतांचे उपवास सर्वांनी करावेत. 16 सोमवारचे व्रत करणारीही खूप माणसे दिसतात. हे व्रत पती पत्नींनी करावे असाही एक नियम आहे. दोघांचेही भाव उच्च असतील तर त्या व्रताचे फळ निश्चितच मिळते. व्रत आचरताना शास्त्रात दिलेल्या नियमांचे पालन करावे लागते. तसे केल्यास व्रत आचरणाऱ्याची प्रगती झपाट्याने होते.